प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टानं जबर दणका दिलेला आहे, कारण बुलडोझरनं घरं पाडलेल्यांना आता 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत। 2021 मध्ये प्रयागराजमध्ये योगी सरकारने बुलडोझर कारवाई सुरू केली होती। 24 तास आधी नोटीस देऊन घरं पाडणं हे अवैध आहे असं मत आणि सुप्रीम कोर्टानं वर्तवल्याचं दिसतंय। भविष्यामध्ये कुठल्याही सरकारनं असं वागू नये म्हणून हा दंड जरुरी असल्याचंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देतील। सोमेश, नक्कीच न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या न्यायद्वयी समोर या प्रकरणावर सुनावणी झाली होती आणि त्यांनी आज उत्तर प्रदेश सरकारच्या बुलडोझर कारवाईच्या अनुषंगाने सविस्तर निकालपत्र लिहिलेले। आपल्याला सर्वांना आठवत असेल की देशभरातलं हे पहिलं प्रकरण होतं ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती आणि प्रयागराजमध्ये 2021 साली जी घरं पाडण्यात आली, बुलडोझर कारवाई झाली, त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते। सर्वोच्च न्यायालयाने केवळ म्हटले की 24 तासाच्या आत नोटीस देऊन लगेच कारवाई करण्यात आली, त्यामुळे 10 लाख रुपये कॉम्पेन्सेशन दिलं जाईल आणि संविधानाच्या अनुच्छेद 21 हे उल्लंघन होतं। त्यामुळे पुढच्या वेळी सरकार प्रोसेस लक्षात ठेवेल असं कॉम्पेन्सेशन आम्ही देतोय आणि ते 6 आठवड्यांच्या आत प्रत्येक प्रकरणामध्ये कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंटनी दिलं पाहिजे पीडितांना। बरं, धन्यवाद सोमेश माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।